हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर आज आपण म्हशीच्या दुधापासून घरामध्येच पेढे तयार केलेले आहेत। तर ते आज आपण बघणार आहे। रेसिपी दरवेळीप्रमाणेच खूप साधी आणि सोपी आहे। तर पेढे बनवायचे मी काही ठरवले नव्हते। अर्धा लिटर म्हशीचे दूध मी गॅसवरती गरम करायला ठेवले होते। तर ते आटून त्याची झाली बासुंदी। तर म्हणलं आता आटलेच आहे तर चला त्याचे तयार करूया पेढे। तर मी दुसऱ्या एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेले आहे आणि हाय फ्लेमवरती आपण दूध फिरवून गरम करून घेत आहे। दूध आटण्यासाठी आपण हाय फ्लेमवरतीच दूध चमच्याने फिरवून घेत आहे। गरम दुधामध्ये आपण 6-7 केसर घालत आहे। केसर घातल्यानंतरही आपण दूध एकसारखे फिरवून घेत आहे। तर अर्धा लिटर दूध आपण आटवून या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे। यामध्ये आता मी काल रात्री ज्या दुधाचा रात्री बासुंदी बनवून खवा तयार झालेला आहे तो आता या दुधामध्ये मिक्स करून घेत आहे। तर हा तयार झालेला खवा आपण दुधामध्ये चांगला एकत्र मिक्स करून घेणार आहे। तर असे आपण सतत फिरवून दुधामध्ये चांगला मिक्स करून घेणार आहे। अर्धा लिटर दूध आपल्याला आटवून घेण्यासाठी कमीत कमी हाय फ्लेमवरती 20-25 मिनिटे तरी लागली। दूध असे सतत फिरवून आपण आटवून घेतलेले आहे। यामध्ये आता आपण 1 चमचा भरून वेलची पावडर टाकत आहे आणि गोडीसाठी यामध्ये आपण पाऊण वाटी साखर टाकत आहे। तर फक्त दूध आटवण्यासाठी आपण मोठ्या गॅसवरती दूध आटवून घेतलेले आणि आता आपण गॅस बारीक करून घेणार आहे। साखर टाकल्यानंतर पाणी सुटते त्यामुळे आपल्याला सतत असे फिरवून घ्यायचे आहे। मी आता गॅस एकदम बारीक करून घेतलेला आहे आणि बारीक गॅसवरती आपण सर्व एकत्र मिक्स करून घेत आहे। पेढ्यासाठी जसं आपल्याला पाहिजे तसा अजून खवा तयार झालेला नाही त्यामुळे अजून आपण सतत असे फिरवून घेणार आहे। गॅस आता आपण बंद केलेला आहे पण मिश्रण आहे ते अजून गरमच आहे त्यामुळे आपण अजून ते 2-3 मिनिटे चांगले फिरवून घेणार आहे। 2 मिनिटे फिरवून घेऊन आपण हे गार करून घेणार आहे। तयार केलेले पेढ्याचे मिश्रण अजून गरमच आहे तर आपण आता थोडं गार करून जेवढा पेढ्याचा आकार असतो तेवढा गोळा घेऊन आपण हातावरती गोल पेढे तयार करून घेत आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व पेढे तयार करून घेणार आहे। अजून पेढा आहे तो गरमच आहे तर आपल्याला हे 2-3 तास सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत। गार झाल्यानंतर खूप छान पद्धतीने घरामध्येच दुधाचे पेढे तयार होतात। आटलेल्या दुधाची मलाई तशीच पडून राहिली असती पण मी या पद्धतीने मुलांना खाण्यासाठी पेढे तयार केले आणि मुलांना पेढे खूप आवडले। मुले म्हणाली मम्मी अशाच पद्धतीने पेढे घरामध्ये तयार करत जा। आता त्यांना कसं सांगायचं दूध आटलं होतं म्हणून त्याचे पेढे तयार केले। असो तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा। पेढे 2 तासानंतर सेट झाल्यानंतर खूप छानपैकी तयार झाला आणि चवीलाही खूप छानपैकी लागत होता। नंतरचा व्हिडिओ आहे तो करायला मिळालाच नाही तर पेढे एक करून असेच सर्व संपले। तर अशा पद्धतीने आपण 1 लिटर दुधाचे 15-16 कंदी पेढे आपण तयार केलेले आहे। तर 7-8चे कंदी पेढे तुम्हाला कसे वाटले कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोहोचवत राहील। आणि रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।